नमस्कार, मी अंकिता. अंकिता's रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे रवा केक. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मी आज बनवणार आहे रवा केक. मी रवा केक बनवण्यासाठी इथे अर्धा कप दही घेतले, इथे 1 वाटी पिठी साखर घेतली. एकदम अशी मिक्स करून घ्यायची. एकदम छान, अजिबात अशा गुठळ्या न राहायला पाहिजे असे मिक्स करायचे. एकदम छान होते. आपलं जे दही आणि पिठी साखर आहे ते असं एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं. पिठी साखर दह्यामध्ये एकदम अशी मिक्स विरघळली पाहिजे. 2 ते 3 मिनिट अशी एकदम छान अशी मिक्स करून घ्यायची. त्याच्यामधल्या गुठळ्या अशा छान अशा निघून जातील. दही आणि पिठी साखर एकदम छान अशी मिक्स करून झाले. आता मी इथे अर्धी वाटी तेल घेतले. आता ते तेलामध्ये ऍड करून एकदम असं छान मिक्स करून घेऊयात. एकदम असं छान असं मिक्स करून घ्यायचं. आपलं तेल आणि दही पिठी साखरेत एकदम असं छान असं इथे बघू शकता. आपलं तेलाचं दही आणि पिठी साखरेमध्ये एकदम असं छान असं मिक्स झालंय. आता यामध्ये मी एक वाटी मैदा घेतलाय. मैदाने बॉन्डिंग चांगलं येतं. आणि इथे मी 1 मोठी वाटी असा रवा घेतलाय. रवा जाड पण घेऊ शकता, बारीक पण घेऊ शकता. आणि एकदम असं हलक्या हाताने करायचं. आता मी या मिश्रणमध्ये टेस्टसाठी आपली थोडी अशी विलायची पावडर टाकते. नाही टाकली तरी चालते, पण टेस्टसाठी. आणि आता आपलं मिश्रण इथे असं एकदम असं घट्टसर झालंय. घट्ट नाही पाहिजे, हे बघा असं घट्ट झालंय. आता त्याच्यामध्ये मी दूध टाकते 1 कप. एकदम घट्ट झाले. आता असं एकदाच नाही दूध टाकायचं, असं थोडं थोडं आपलं नॉर्मली दूध टाकून मिक्स करत राहायचं. हे बघा आपलं मिश्रण असं छान असं आता मिक्स झाले. पाहिजे तसं थोडं 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 दूध टाकायचं. हे बघा आपलं मिश्रण एकदम असं छान असं झालंय तयार. आता आपण हे 15 ते 20 मिनिटासाठी साईडला ठेवूया. इथे आपण केक टेनची पण तयारी करून घेऊ. इथे मी केक टेन घेतलाय. इथे मी डब्बा घेतलाय. त्याला असं चारी बाजूने असं छान असं तेल असं सोडून घ्यायचं. एकदम छान असं सगळीकडनं चारी बाजूने त्याला पूर्ण असं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपला केक असा चिकटणार नाही खाली. हे बघा इथे असं आपण तेल लावून झालंय. तुम्ही इथे तुपाचा किंवा बटर पेपरचा पण वापर करू शकता. त्यामुळे मी इथे माझ्याकडे नाहीये ना, मग मी इथे यामध्ये मैदाच पेड करणार आहे. आता तो व्यवस्थित आपल्याला भांड्याला असा व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे. हे बघू शकता एकदम छान असं आपल्याला पसरवून घ्यायचंय. पण बाजूने असं मैद्याचं पीठ लावून घेतलंय. मी कढईमध्ये बनवते, तुम्ही कुकरमध्ये पण बनवू शकता, कुकरची शिट्टी काढून. आता आपण मिश्रण बघूयात भिजलंय की नाही ते. इथे 10 ते 15 मिनिटं झाले. त्याला बघा कसं असं घट्टपणा आलाय. आता आपण परत इथे त्याच्यामध्ये दूध टाकूया आणि मिक्स करून घेऊया. ह्याची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही, बिलकुल अशा गुठळ्या नाही झाल्या, एकदम असं एकसारखं झालंय. इथे बघू शकता एकदम छान असं. आता मी यामध्ये घालणार आहे इनो. आपलं मॅटर असं एकदम असं छान तयार आहे. एकदम छान, अजिबात अशा गुठळ्या नाही झाल्या. आता मी त्यामध्ये घालते 1 पुडी इनो. 1 ते 1.5 मिनिटं आता इनो घालून असं मिक्स करायचं. बघू शकता इनो घातल्यावर बघा आपलं मिश्रण असं थोडंसं फुललंय. ते बघू शकता 1 ते 1.5 मिनिटं असं एकदम छान असं मिक्स करत राहायचं. आता आपण इथे
याच्यामध्ये आपलं बटर काढून घेऊ. हे तेल लावून पीठ लावून घेतले, तडकामध्ये काढून घेऊया. आपलं केकचं भांडं पण इथे तयार आहे बेक करण्यासाठी. हे बघा, आता ह्याच्यावरती मी ड्रायफ्रूट ऍड करते, ड्रायफ्रूट टाकते. त्याने असं छान असं केकला असं सुंदर असं रूप येतं केकला. केक इतका छान दिसतो. कढई एकदम स्लो गॅसवरती गरम करायला ठेवले. ते ताट अशी गरम आहे, ती रुमालाने काढून घेते. इथे बघू शकते, एकदम स्लो गॅसवर ठेवायचं आणि आपला केक बनवायला ठेवायचं. 25 ते 30 ते 35 मिनिट आपण त्याच्यावरती झाकून ठेवू. एकदम स्लो गॅसवरती ठेवायचे. शकता आपला रवा केक असा एकदम असा छान असा शिजलाय, झालाय. हे बघा, खुललाय पण एकदम मस्त, सुरीला चिटकत नाही. चला आता आपण त्याला एका डिश मध्ये काढून घेऊया. असा छान आपला रवा केक निघालाय. हे बघा, त्याला कलर पण इतका छान आलाय आणि बघा तर असा मऊ असा लुसलुशीत झालाय, ते बघू शकता. हे बघा, एकदम छान असा मऊ लुसलुशीत झालाय. केक बनवून तयार आहे. हे बघा, हे बघा, एकदम असा मऊ असा लुसलुशीत आपला रवा केक बनवून तयार आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.